टीईटी सक्तीविरोधात कोल्हापूर जिल्ह्यात उद्या 2882 शाळा बंद. सुमारे 15,000 शिक्षकांचा दसरा चौकातून निघणार मोर्चा. 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांवरील टीईटीची सक्ती अन्यायकारक. पुनर्विचार याचिकेची मागणी. टीईटी सक्तीच्या निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांचे आंदोलन तीव्र झालं असून उद्या शुक्रवारी दसरा चौकातून सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ आणि संस्थाचालक संघाच्या आवाहनानुसार होणाऱ्या या मोर्चात 12 ते 15,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. मोठ्या प्रमाणावर शिक्षक रस्त्यावर उतरल्याने जिल्ह्यातील 2882 शाळांची घंटा उद्या वाजणार नाही, अशी घोषणा शिक्षक संघटनांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 2013 पूर्वी नियुक्ती झालेल्या शिक्षकांनाही टीईटी देणं बंधनकारक करण्यात आलंय. फक्त सेवानिवृत्तीला 5 वर्ष बाकी असलेल्या शिक्षकांना सवलत देण्यात आली असून पदोन्नतीसाठीही टीईटी अनिवार्य ठेवण्यात आली आहे. शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे की हा आदेश आरटीई कायद्याच्या कलम 23 विरुद्ध असून 2010 नंतर लागू झालेल्या नियमांनुसार 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांवर टीईटीची जबाबदारी नव्हती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तसंच 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात येते. 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना कायमस्वरूपी संरक्षण देण्याचाही संघटनांकडून आग्रह धरला जातोय. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद राहिल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्यात. परिपत्रकानुसार शाळा बंद ठेवू नयेत. आंदोलनात सहभागी झालेल्या शाळांनी लिंकद्वारे माहिती सादर करावी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवावं, असं स्पष्ट करण्यात आलंय. या परिपत्रकावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षकांवरील अन्यायकारक अटी रद्द करणं हीच खरी गरज आहे, असं मत व्यक्त केलं गेलंय. दसऱ्या चौकातून निघणाऱ्या या मोर्चात हजारो शिक्षक सहभागी होत असल्यानं जिल्ह्यातील बहुतांश शाळा प्रत्यक्षात बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.